तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्ही बीडमध्ये आलेले, काय नेमका प्रकार होता? तुमच्यावरती एफआयआर दाखल झालेला आहे, तुम्ही दमदाटी केली. मुळात जर प्रशासन गुन्हा दाखल केला असेल तर मी कायदा पाळणारा कार्यकर्ता आहे. मुळात अंजनगाव खेडोबा, तालुका माडा, जिल्हा सोलापूर येथे हजारो वर्ष पुरातन असणारं मंदिर आणि ज्या गावाचीच ओळख, ज्या गावाचं नावच खेडोबाच्या नावावरून आहे, खेडोबाच्या नावावरून, त्या मंदिराच्या जागा मोजण्याचा अधिकार प्रशासनाला नक्की दिला कुणी? की ज्याचं अस्तित्व हजारो वर्षापासून आहे. हेमाडपंथाचं ते मंदिर आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं होतं. रात्रीच्या 11:30 वाजता त्यांनी मोजणी केली होती आणि परत प्रशासन दुसऱ्या दिवशी 3-4 वाजता परत ती जागा मोजायला आलं आणि प्रशासनानं, मोजणी विभागानं कुठलीही नोटीस न काढता धनगर समाजाच्या खिलोबा मंदिराच्या ट्रस्टवरती बेकायदा ताबा मारण्याचा हा प्रकार होता आणि तो शासनाकडून होता आणि तो ताबा मारण्याचा प्रयत्न आम्ही तिथं थांबवला आणि बेकायदा मोजणी करणाऱ्या, कुठलीही नोटीस न देता मोजणी करणाऱ्या मोजणी अधिकाऱ्यांना आम्ही तिथून हुसकावून लावलं. आणि हा जर कोणी कायदा मोडला आणि कायदा मोडला म्हणून जर गुन्हा दाखल होत असेल तर त्या गुन्ह्याला आम्ही सामोरं जाऊ. सध्या राज्यामध्ये पुतळ्याचं राजकारण सुरू असताना पाहायला मिळते. जवळपास 50 पुतळे बसवण्याचा बेत होता. त्यामध्ये बीड देखील आहे, धाराशिव आहे, जालना आहे. बाळू आवारे नावाच्या व्यक्तीला सोलापूर पोलिसांनी अटक केली. हे बघा, बाळू आवारे नावाचा हा माणूस हा एकटा नाहीये. याच्या पाठीमागं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या प्रेरणेनं हा बाळू आवारे काम करत होता. बाळू आवारे यांनी जे पुतळे बसवले हे बेकायदा पुतळे बसवण्यात आलेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अपमान करण्याचा एक प्रकारे प्रयत्न यांनी केलेला आहे. त्याचं कारण असं आहे, प्लास्टिकचे, फायबरचे पुतळे की ज्याची किंमत 27-28 हजार रुपये आहे, असे तकलादू पुतळे तयार केलेले आहेत त्यांनी. आणि ते शेकडो पुतळे अशा ठिकाणी नेऊन बसवायचे की तिथं वाद निर्माण होईल. त्यांची मोडस ऑपरेंडिटी प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारची होती. चिखला गावामध्ये जे प्रकरण घडलं, भूम परांड्याला गोलाई चौकामध्ये 1990 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चौक होता. तो चौक त्यांनी निवडला आणि तिथंही रातोरात त्यांनी रात्री अपरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. आणि तीच मोडस ऑपरेंडिटी सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव खिलोबा या गावामध्ये घडली. आणि हा बेकायदा पुतळे बसवण्याचा, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान करण्याचा काही टुकार मंडळींनी, की ज्यांच्यावर अनेक गुन्हे आहेत, ज्यांना छत्रपती शिवरायांची प्रतिमा, छत्रपती शिवरायांची इमेज, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्यासंदर्भातलं पावित्र्य, जे शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत महामानवांच्या पुतळ्यांच्या संदर्भात, ते सगळे बेकायदा पायदळी तुडवून समाजामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पुतळे बसवले जात होते. ही जी मोहीम जरांगे पाटील आणि बाळू आवारे या व्यक्तीनं आखलेली होती. बघा, त्यांनी जे त्या पुतळ्याखाली जे बॅनर लावले, 28 हजाराचा पुतळा आणि खाली 500 रुपयाचा बॅनर, मनोज जरांगेंचा फोटो एका बाजूला आणि बाळू आवारेंचा फोटो एका बाजूला. मनोज जरांगेंच्या नावाखाली आरक्षण योद्धा आणि बाळू आवारेच्या नावाखाली स्मारक योद्धा. काय चाललंय हे? कोण बाळू आवारे? मला वाटतंय फक्त बाळू आवारेच नाही, बाळू आवारेच्या पाठीमागं अनेक आमदार आहेत की ज्या आमदारांनी या बाळू आवारेला मदत केलेली. आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. आणि मग हा बाळू आवारे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असेल, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करत असेल, तर आम्ही त्यांची ही मोहीम सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगाव खिलोबा या माझ्या बिरोबा देवाच्या देवस्थानात, पवित्र स्थळावरती आम्ही अडवली. आम्ही बेकायदेशीररित्या कृत्य करणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडवून दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आम्ही अडवलं तिथं. तुम्हाला कधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा फोक आहे? तुम्ही कधी बोलला नाही? छत्रपती अडवणारे कोण? तुम्ही मोहीम करणारे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी दिलेली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जातीपुरते, कुठल्या संघटनेपुरते मर्यादित नसून
तमाम महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या, जगभरातल्या शिवप्रेमींचे ते आराध्य दैवत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कुणी स्वतःच्या मालकीची ठरवू नये आणि शासनानं सुद्धा यामध्ये बघ्याची भूमिका घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत जर महाराष्ट्र शासनानं वेळोवेळी कायद्यानुसार आपल्या कायद्याचं पालन केलं असतं तर बाळू आवारे नावाच्या व्यक्तीनं असं वेळोवेळी बेकायदा कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये केलं नसतं. अरे आम्ही महाराष्ट्रातल्या गावगाड्यातले आम्ही नागरिक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मान्य, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ही प्रतिमा गावगाड्यातल्या 18 पगड जातींची आहे ना. पण त्यांच्या नावापुढं जर कोण काही एक वेगळ्या प्रतिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व बंदिस्त करू पाहत असतील तर आमचं कर्तव्य आहे ना, या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून अशा बेकायदा कृत्यांना थांबवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि विशेष काय आहे की सोलापूर जिल्ह्यातला एकदा वंजारी समाज टार्गेट झाला, एकदा आंबेडकरी जनता टार्गेट झाली, आता धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र जे अंजनगाव खिलोबा, 4 राज्यातले भाविक तिथे येतात, रोज हजारोनं लोक तिथे येतात. आणि मग तो फायबरचा प्लास्टिकचा पुतळा ऊन जरी पडलं, उन्हानं तो कडक होतो, वारा आला, पाऊस आला, त्याला थोडस काही इजा झाली आणि मग तिथं येणारा धनगर समाज, आजूबाजूला असलेला धनगर समाज, त्यांच्या बाबतीत दंगली घडवणार तुम्ही. हे खूप मोठं षडयंत्र आहे, खूप मोठं कटकारस्थान आहे. दुर्दैव आम्हाला या गोष्टीचं वाटतं, आम्हालाही खेद वाटतो की छत्रपती शिवरायांच्या, अरे पण तुम्ही बेकायदा कृत्य काय करताय? तुम्हाला बसवायचा ना पुतळा, अरे दिवसा 12 वाजता या ना वाजत गाजत. अरे ब्रॉन्झचा पुतळा बसवा, चांदीचा वर्ख असलेला पुतळा बसवा, सोन्याचा वर्ख असलेला पुतळा बसवा, वाजत गाजत शासनाच्या इतमामात प्रशासनामधली, राजकारणामधली, समाजकारणामधली मान्यवर मंडळी तिथं बोलवा, सण समारंभ साजरे करून आपण पुतळे बसवू ना. पण बेकायदा रात्री अपरात्री, रात्रीच्या 1-2 वाजता कोणतरी माणूस उठतो आणि स्मारक योद्धा स्वतःला म्हणून घेतो. हे काय चाललंय? हे अजिबात चालणार नाही. पुतळा बसवण्यासाठी तुम्ही का पुढाकार घेत नाही? तुम्ही एवढं बोलताय की यांनी या 25,000चे पुतळे बसवले फायबरचे, ओबीसी समाजाला शिवाजी महाराज मान्य नाहीत का? तुम्ही का पुढाकार घेत नाही? छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाहीत असं म्हणणारा या महाराष्ट्रातला मनोरुग्णच असू शकतो. मुळात शासकीय, मी आता तुम्हाला एक संदर्भ देतो. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनानं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पावित्र्य राखून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुतळे बसवले गेले ना. नाही म्हणून कोणी सांगितलं? या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणलं, नुसतं नाव घेतलं तर जय म्हणतो, मुठी वाळतात. हा प्रेरणा पुरुष आहे. त्याच मंदिराच्या महाराजांनी असं म्हटलंय की बाहेरचे लोक येतात आणि या ठिकाणी राजकारण करू पाहतात आणि या ठिकाणी जे वातावरण आहे ते घडवून करण्याचा प्रयत्न केला जातो. कोण बाहेरचे लोक होते? नाव न घेता सांगितलं. सांगतो ना, बाहेरचे लोक कोण होते? बाळू आवारे कुठला होता? अरबी तर त्या जिल्ह्यातला आहे, तालुक्याला तालुका आहे माझा. पण ते आले, पुतळा बसवला, परत दुसऱ्या दिवशी आले, परत प्रक्षोभक भाषण केलं. गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांना कपडे काढून, नागडं करून मारू, पोलीस प्रशासनाला मारू, हे भाषण कुणी केलं? त्या दिवशी तर पोलिसांनी आम्हाला आमच्याच गावात पंढरपूरमध्येच अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं आलो. बाहेरचं म्हणजे कोण बाहेरचं आहे? असंही म्हटलं जातं की तुम्ही आणि गोपीचंद पडळकरांनी तो वाद वाढवला, चिघळवण्याचा प्रयत्न. अच्छा, म्हणजे रात्री अपरात्री बेकायदा पुतळा बसवायला आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही आलो होतो. काही बोलताय, क्रोनॉलॉजी बघा ना. कोण हे कृत्य करतंय, कोण येऊन तिथं प्रक्षोभक भाषण करतंय, मग तिथल्या आमच्या समाजाला, तिथल्या आमच्या धार्मिक तीर्थक्षेत्राचं पावित्र्य जपायला आम्ही येऊ नये असं वाटतंय कुणाला? तुम्ही एकीकडे बाळू आवारे घडलं त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा तिथं जाऊन तिथलं परिस्थिती चिघळल, वातावरण चिघळल, हे कुणी काम केलं? त्यावेळी बोलले असते मनोज जरांगे. आता अंगलट येतंय हे लक्षात आल्यानंतर आपल्याला कोणतरी भेटतंय, आपल्या बेकायद्या कृतीला कोणतरी अडवतंय आणि आपला कुठंतरी आपण ओपन झालोय हे लक्षात आल्यानंतर जरांगे बोललेत. जरांगे अगोदर का नाही बोलले? चिखला प्रकरणात बोलले नाहीत. भूम परांड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जे बेकायदा कृत्य केलं तिथं बोलले नाहीत. ज्यावेळी अंजनगाव खिलोबा आमच्या धनगर समाजाच्या, सर्व बहुजन समाजाच्या लोकांनी एकत्रित येऊन निकरानं चिकाटीने, आमचं फक्त एकच म्हणणं होतं, सन्मानजनक स्थलांतर करा. तिथं जे हजारो वर्षाचं धनगर समाजाचं देवस्थान आहे त्याच्या प्रवेशद्वारावरती तुम्ही राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदा बसवताय.
कुठलंही त्याला स्ट्रक्चर नाही, कुठलंही त्या पुतळ्याचं अरे नॉर्म्स आहेत. 2017चा कायदा आहे पुतळे बसवण्यासंदर्भातचा. प्रत्येक जिल्ह्याला पुतळा समिती आहे. घ्या ना सगळ्या परवानग्या. आम्ही 18 पगड जातीची माणसं, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेत ना महाराष्ट्राचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनाला, आपल्या संविधानाला छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा पुरुष मानलेलं होतं ना. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे, लोकशाहीचे आम्ही सजग नागरिक आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांच्या मनामध्ये या टोळीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून जो दहशत आणि दहशतवाद निर्माण केला होता ते रोखण्याचं आम्ही काम केलंय आणि इथून पुढे करत राहू. नारायणगडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगतेला आज स्वतः धनंजय मुंडेंनी उपस्थिती लावली. त्या ठिकाणी महंतांसोबत त्यांची जवळपास चर्चा देखील झाली चांगलं. मात्र या ठिकाणी जी काही सांगता होती त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची अनुपस्थिती पाहायला मिळाली. त्यांनी पाठ फिरवलेली आहे, प्रकृतीचं कारण देत सांगितलं. दुसरीकडे तुमचा सत्कार जो आहे तो स्वतः धनंजय मुंडेंनी या बडेवाडी ठिकाणी केला. नाही, विषय असा आहे, त्यांना प्रेझेन्स नको आहे बहुजनांच्या पोरांचा. अरे एक आमदार आहेत, लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, माजी मंत्री आहेत, ओबीसी बहुजनांचा फेस आहे, त्यांचं नेतृत्व त्यांना आवडत नाही. हे पहिल्यापासून पूर्वांपर चालत आलेलं आहे. मनोज जरांगे हा जात वर्चस्ववादी आणि इतर समाजाला कमी लेखणारा, तुच्छ लेखणारा, इतर नेतृत्वाला, अहो धनंजय मुंडे साहेबांचं सोडा, अरे छगनरावजी भुजबळ वयोवृद्ध नेत्याला, या माणसा, ही मनोज जरांगेची प्रवृत्ती आहे. पण महाराष्ट्र हाच का पुरोगामी महाराष्ट्र, हाच का छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, हाच का फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आणि त्याच्यामध्ये असा हा सोशल रिफॉर्मर जन्माला आलाय की इतरांचा प्रेझेन्स सुद्धा त्यांना सहन होत नाही. पण महंतांची भेट आणि त्यात जरांगे पाटलांनी फिरवलेली पाठ याकडे तुम्ही कसं? मला असं वाटतं की धार्मिक ठिकाणी जिथं सर्व समावेशक लोक येतात, सर्व जाती धर्माचे लोक येतात, त्या ठिकाणी राजकारण करू नये. त्या ठिकाणी एकमेकाला समतेच्या पातळीवर, समानतेच्या पातळीवर बंधुभाव बाळगावा. आणि आले असते, भेटले असते, नमस्कार केला असता, काय झालं असतं नक्की? अरे मनोज जरांगेकडून काय अपेक्षा करताय? अरे अपघातानं झालेला हा माणूस काय नेता आहे का काय आहे मला माहिती नाही, पण दुसऱ्यांच्या अनात माती घालवणारा एवढं मात्र निश्चित. आपण जर पाहिलं तर राज्यात पुतळ्याच्या कारणावरून सामाजिक शांतता भंग पावते, दंगली होण्याची परिस्थिती निर्माण होते. असं सगळं होत असताना गृह विभागाकडून मात्र ठोस कारवाई केली जात नाही. काय नेमकं अपेक्षा? बघा ना, आता माझ्यावर केस दाखल झाली असं मला आता कळलं, मी मीडियात बघितलं. हा बाळू आवारे नावाचा माणूस गेल्या महिन्यात 2-3 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये बेकायदा पुतळे, आणि तेही राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे. अरे 28,000 किमतीचा पुतळा आहे तो. आमचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 28,000चा पुतळा तुम्ही भर चौकात आणून बसवताय. मग त्याचं काय कमी जास्त झालं? ऊन, वारा, पाऊस, पुतळ्याच्या दोन्ही बाजूला जागा किती आहे, पुढं किती आहे, मागं किती आहे, ते लोकेशन काय आहे, आजूबाजूला झाडी आहेत का, आजूबाजूला काही ओढा वाहतोय का, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर नियोजन असल्याशिवाय, स्ट्रक्चर असल्याशिवाय, ऑडिट असल्याशिवाय पुतळा बसायला परवानगी मिळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब असतील, अनेक महामानव असतील, हे त्यांना नको आहे. अरे काय चाललंय नक्की? हा धंदा करायचा हा बाळू आवारे, काय त्याचं शिक्षण आहे? बाळू आवारे आणि मनोज जरांगेची टोळी यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मनोज जरांगेंना सहआरोपी करा. ते जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याच्या खाली एका बाजूला मनोज जरांगे आरक्षण योद्धा, परत सांगतो, आणि एका बाजूला बाळू आवारे स्मारक योद्धा. काय चाललंय? अरे इथं यशवंतराव चव्हाण आहेत, काय आहे त्यांची संहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत? हे एकदा महाराष्ट्रातल्या, अरे काय, आणि त्याला वाईट या गोष्टीच आहे, महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी या कृतीला पाठिंबा दिलाय, त्या बाळू आवारेला पैसे दिलेत. हे मी, अरे प्रकाश सोळंकीनी 2 लाख रुपये दिलेत. आजच आम्ही सोशल मीडियावरची पोस्ट बघितली. आणि नारायणराव कुचे 10 का 20 पुतळ्यांसाठी स्पॉन्सरशिप केली. पण त्या लोकप्रतिनिधीला एवढं वाटलं नाही हा पुतळा किती टन वजनाचा आहे, त्याचा धातू कुठला वापरलाय, शिल्पकार कोण आहेत, कुठे बसवला जाणार आहे, परवानगी आहे का. लोकप्रतिनिधी त्यांना अक्कल नाही. अशा बेकायदा कृत्याला तुम्ही समर्थन देता. हे मुख्यमंत्री महोदयांनी यात खरं याचं इन्व्हेस्टिगेशन लावलं पाहिजे. जरांगेला सहआरोपी केलं पाहिजे. एकट्या बाळू आवारेला नुसतं टाकून चालणार नाही. मनोज जरांगेंना सुद्धा एकदा तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण केली, आणि आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडवून बहुजनांच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तुम्ही वेठीस धरताय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करताय. तुम्ही बारामतीच्या निवडणुकीत उतरला होता, तशी घोषणा देखील केली होती आणि सर्वसामान्यांचं दुःख पवार कुटुंबाला कधी कळणार असा देखील तुम्ही या दरम्यान युक्तिवाद केला होता. परंतु त्यानंतर मात्र अचानक यू टर्न घेतला आणि उमेदवारीच मागे घेतली तुम्ही. त्यावरून देखील टीकेचं लक्ष केलं जातं. मला काय नेमकं कारण होतं हे सगळं? याच प्रश्नाला धरून तुम्ही असं म्हणालात की मला सगळ्या नेत्यांनी फोन केला म्हणून मी आता माघार घेतलो, मग आता सुमित्रा पवारांच्या प्रचाराला तुम्ही जाणार? हे बघा, विषय असा आहे, अनेक वरिष्ठ नेतृत्वानी म्हणजे सत्तेच्या शीर्षस्थानी असलेल्या लोकांनी कॉल केले का? तर केले. अनेक मान्यवर मंडळींनी कॉल केले का? तर केले. पण ज्यावेळी सुनेत्राताई पवारांचा विचारांची लढाई आहे का? आहे. आम्ही असमाधानी आहोत का? आहोत. आम्हाला डावललं जातंय का? डावललं जातंय. ओबीसीचं आरक्षण संपलंय का? संपलंय. आम्हाला बजेट मिळत नाही का? नाही मिळत. आम्ही असमाधानी आहोत का? आहोत. आमचा सत्ताधाऱ्यांवरती रोष आहे का? आहे. हे सगळं असताना सुद्धा ज्यावेळी अपघाती निधन झालेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई यांचा जो कॉल होता तो मला विचार करायला भाग पाडणारा होता. म्हणून मी कुठलाही विचार न करता मी डायरेक्ट त्यांना मी अर्ज भरणार नाही ही माझी भूमिका घेतली. 8 दिवसापूर्वीच तुम्ही म्हणले होते की पवारांची का माणसाचं परिवर्तन होऊ शकत नाही? हे बघा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये भूमिका बदलणारे पक्षाचे अलायन्स, वेगवेगळ्या विचार, काय महाराष्ट्राचं राजकारण कोण कुणाबरोबर युती सांगू शकाल का तुम्ही? कोणता राष्ट्रवादी कुणाबरोबर आहे? कालच्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका झाल्या, शिवसेनेची युती काँग्रेस बरोबर, काँग्रेसची युती शरद पवार गटाबरोबर, शरद पवार गटाची युती अजितदादा पवार गटाबरोबर, अजितदादा पवारांची युती भाजप बरोबर, भाजपाची युती एकनाथ शिंदे गटाबरोबर, सगळ्यांची युती होती, सगळ्यांची एकमेकाबरोबर. मी लिंक काढून दाखवतो. आचार विचार, अरे एक ओबीसी आंदोलक आहे, कुठल्याही पक्षाचा मी साधा सदस्य नाही. मी ज्यावेळी भूमिका मांडतो, माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो, त्यामध्ये जर एका महिला उपमुख्यमंत्र्यानं महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पहिल्यांदा एखाद्या महिलेला हे पद मिळालेलं आहे, त्या पदावरच्या एका महिला उपमुख्यमंत्र्याचा कॉल असेल आणि मी सकारात्मक प्रतिसाद दिला असेल, यात वावगा असायचं काय कारण आहे? हे काय चुकीचं केलंय मी? आणि मी काय नव्यानं काहीतरी केलंय? महाराष्ट्रामध्ये अनेक काही युटर्न घेणारी मंडळी आहेत. ठाकरे सर, सगळ्यांची युती तुम्ही फार रंगतदार सांगितलं. जरांगे पाटलाबद्दल एवढा द्वेष का? जरांगे पाटलाबद्दल द्वेष असायचं कारण केली पाहिजे तुम्ही त्यांच्यासोबत. कुणासोबत? जरांगे पाटील यांच्यासोबत. फक्त त्यांचं आमची एकच मागणी त्यांनी मान्य करायची की ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला जे पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे, ही मागणी त्यांनी मागं घ्यावी. सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांनी मान्य करावा. मराठा समाज हा सोशली बॅकवर्ड नाही. तो सोशली बॅकवर्ड असता तर त्यांना द्यायला कुणाचीच अडचण नव्हती. पण आता कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामधून समजून आलेलं आहे, ओबीसींनाही समजलेलं आहे की ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे. मग त्या नगरसेवकच्या जागा असतील, जिल्हा परिषद अध्यक्षपद असतील, पंचायत समित्यांची सभापती असतील, आणि पुण्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. 42 जागा, त्यातल्या नियर अबाउट 32 जागा ओबीसींच्या फक्त मराठा कुणबी यांनी त्यांच्यावर ताबा मारला, बेकायदा ताबा मारला. मी असं म्हणेन डायरेक्ट. म्हणजे इथून पुढं ओबीसी रिझर्वेशन म्हटलं की फक्त मराठा कुणबी हे चित्र या महाराष्ट्रात दिसेल. गावगाड्यातला जो सामाजिक दुजाभाव सहन करणारा तो वर्ग इथून पुढे ओबीसी आरक्षणाचा दावेदार दिसणार नाही. म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. एका चौथी नापास माणसाच्या हातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं तत्व, लोकशाहीचं बेसिक तत्व, एका चौथी नापास अनपढ कमालीचा द्वेष मत्सर भरलेल्या एका माणसाकडून या संविधानात्मक तत्वाचा घात होत असेल, 300-350 जातींचे हक्क अधिकार डावलले जात असतील, तर मनोज जरांगे बरोबर कशी आम्ही युती करायची? एकदा मनोज जरांगेला, माझं मीडियाला, महाराष्ट्रातला मीडिया म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, एकदा मीडियानं मनोज जरांगेला आणि मला आमने सामने बसवावं. महाराष्ट्रानं बघावं, एक जज तिथं निवृत्त न्यायाधीश बसवावेत आणि आमचा एकदा विचारांची लढाई होऊन जाऊ द्या. मी तयार आहे. मनोज जरांगेला तुम्ही तयार करा. माझी तयारी आहे. चला उद्या स्थळ निवडा, पुणे निवडा, मुंबई निवडा, बीड निवडा, जालना निवडा, छत्रपती संभाजीनगर निवडा. चला मी तयार आहे.
पण आमचं, आणि मी विथ प्रमाण आता तुम्हाला दाखवेन, विथ प्रूफ दाखवेन की ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय. मराठा कुणबीच्या स्पर्धेमध्ये आता गावातला बलुता अलुता भटक्या विमुक्त जाती माती कशा बेदखल झालेत. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं उदाहरण सांगेन, फलटण पंचायत समितीचं सभापतीपद सांगेन, दौंडचं नगराध्यक्षपद सांगेन, पिंपरी चिंचवडचं महापौर पद सांगेन. शेकडो उदाहरण आहेत आमच्याकडं. थोड्या वेळापूर्वी तुम्ही आरोप केलाय की बाळू आघरेला काही आमदारांनी मदत केली. काय नेमकी मागणी असणार आहे तुमची या विषयावर, की या सगळ्या आमदारांची चौकशी केली जावी, काय नेमकं त्यांचं फंडिंग कशा पद्धतीने होतं? हे बघा, हे आमदार आहेत ना, अरे लोकप्रतिनिधी असतात, पण लोकप्रतिनिधी असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या संदर्भात कोण देणगी मागायला येत असेल तर देणगी दिली पाहिजे, त्यात वाद असायचं कारण नाही. पण देणगी देत असताना तो पुतळा कुठं बसवला जाणार आहे, कुणी परवानगी घेतली, आणि काय त्याचं काहीतरी थोडं बघितलं पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, बेकायदा कृत्यांना हे समर्थन करतात, हे चुकीचं आहे. मग अशी अंजनगाव सारखी परिस्थिती उद्भवल्यावर मग हे काय करतील? तो आमचा माड्याचा आमदार अभिजित पाटील, त्याच्या कार्यकर्त्यांनी हा जो पुतळा बसवण्यासाठी मदत केली बाळू आवारेला. बाळू आवारे आला तिथं, जो तो पुतळा तिथं दिला आणि तो निघून आला. भांडण कुणाचं लागलं? त्या गावातल्या आमने सामने गटातल्या दोन्ही बाजूच्या लोकांचं. मला नाही असं वाटत की महाराष्ट्रातला कुठला नागरिक, कुठला समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेल. पण तुम्ही ज्यावेळी त्यांच्या तीर्थक्षेत्रावरती, त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवरती ज्यावेळी तुम्ही बेकायदा ताबा मारता, मला माझ्यावरती शासनानं तुम्ही गुन्हा दाखल केल्याचं मला आता कळालं. त्या शासनाला ट्रस्टीला एकही नोटीस न करता रात्री अपरात्री हजारो वर्षाच्या मंदिराचा गाभारा मोडण्याची परवानगी दिली कोणी? दुसऱ्या एखाद्या मंदिरामध्ये असे जर ते पूजा करायला गेले असते, काय झालं असतं? कोण बेकायदा वागतंय? लक्ष्मण हाके आंदोलक, की जिथं बेकायदा कृत्य घडलंय त्या कृत्याच्या विरोधात न्याय मागणारा माणूस बेकायदा वाटतो तुम्हाला, आणि ज्यांनी बेकायदा कृत्य केलं त्याच्यावर तुम्हाला काही बोलायचं नाही. गृह विभागाचं हे फेल्युअर आहे, महाराष्ट्र शासनाचं हे फेल्युअर आहे. लवकरात लवकर बाळू आवारे तर आत गेलायच, पण मनोज जरांगेंना सुद्धा तुम्ही सहआरोपी म्हणून त्यांची सुद्धा चौकशी करा. कारण एका बाजूला फोटो मनोज जरांगेंचा आहे आणि एका बाजूला फोटो बाळू आवारेंचा आहे. धन्यवाद.